नमस्कार, जय गजानन. मी दीपाली दीप्स मेहरा आर्ट अँड क्राफ्टमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आपण लास्ट व्हिडिओमध्ये हे कुंकवाचे करंडे कसे बनवायचे ते बघितले होते. हे बघा, किती सुंदरसे करंड आहे आणि बऱ्याच ताईंची मला रिक्वेस्ट होती आणि मला पण पर्सनली एक वेळेस हे ट्राय करून तुमच्यासोबत पण शेअर करायचं होतं. याच्यावरती छान सुंदर असे दिसणारे झाकण तयार करायचे होते. तर ते लास्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर नाही केले, तर म्हणून म्हटलं यावेळेस आपण हे याच्यावरती सुंदर असे कुंकवाच्या करंड्यांना छान असे झाकण तयार करू. बघा किती सुंदर लूक येतं त्याचं झाकण लावल्यावर पण. म्हणजे आणि ओपन करायला पण इझी आहे, वापरायला पण सोपं जाणार आणि दिसायला पण असं उत्कृष्ट दिसतं, बघू शकता तुम्ही. तर मी एक झाकण बनवून घेतलं आहे, दुसरं मी तुमच्यासोबत बनवेल. चला तर आपण हे झाकण बनवायला सुरुवात करूया. याला लागणारं साहित्य म्हणजे आता इथे मी लाल कलर कुंकवासाठी बनवलं आहे, तर मी इथे लाल कलरचे मोती, पांढरे मोती आणि एकच हिरवा मोती यूज केला आहे. आता इथे मी हा छोटा 5 नंबरचाच हिरव्या कलरचा मोती यूज केला आहे. तर तुम्ही तिथे त्याऐवजी ड्रॉप बीट किंवा एखादा एक 6 किंवा 8 नंबरचा मोतीसुद्धा वापरू शकता. मला पर्सनली हे असं जसं ज्या शेप एकच सेम मोत्यामध्येच करायचं होतं. सो मी एक छोटा ग्रीन कलरचाच मोती यूज केला आहे, कारण मला त्याला जास्ती हायलाईट नव्हतं करायचं. तुम्ही त्याला छान ड्रॉप बीटने पण ड्रॉप बीटसुद्धा तिथे यूज करू शकता. अशा प्रकारे एक मीडियम साईजचं ड्रॉप बीट येतं, ते तुम्ही त्याच्यावरती असं इथे लावू शकता. बट मला ते पर्सनली आवडत नाही, म्हणून मग मी ते नाही लावलं आहे. जर तुम्हाला ट्राय करायचं असेल तर तुम्ही ट्राय करू शकता. चला तर आपण हळदीच्या करंड्यासाठी झाकण बनवायला सुरुवात करूया. हे झाकण बनवण्यासाठी आपल्याला 5 नंबरचे पिवळ्या कलरचे मोती, 5 नंबरचे पांढऱ्या कलरचे मोती आणि एक सिंगल मी 5 नंबरचाच ग्रीन कलरचा मोती घेतला आहे. एक सुई, धागा आणि आता आपण याला बनवायला सुरुवात करूया. त्याप्रमाणे सर्वात पहिले मी सुईमध्ये धागा घालून घेतला आहे. त्याच्या एका टोकाला 3 नॉट टाकून उरलेला धागा कट करून घेतला आहे. आता आपण धाग्यामध्ये एक 6 येलो कलरचे मोती घालून घेऊ. हे बघा, हे 6 येलो कलरचे मोती घेतले. त्यानंतर ते 2-4 मोत्यांमधनं किंवा पूर्ण मोत्यांमधनं आपण एक वेळेस धागा फिरवून घ्यायचा आहे. तर धागा इथे फिरवून झाला. त्यानंतर आता परत इथे येलो कलरचेच 4 मोती घ्यायचे आपल्याला. पहिला आपण षटकोन केला आहे, आता आपण इथे पंचकोन तयार करणार आहे पूर्ण मोत्यांभोवती. आता हे बघा, ज्या मोत्यामध्ये आपला धागा आहे त्याच मोत्यातनं अपोजिट डिरेक्शन मी सुई काढते, फिरवून घेते. हे बघा, आणि एक मोती धागा आपण षटकोनाचा जो सर्कल आहे त्यातनं एक मोती धागा पुढे करून घेऊया. त्यानंतर आता इथे आपल्याकडे 2 मोती आहेत, हा षटकोनाचा आणि हा पंचकोनाचा. तर आपल्याला 3च मोती घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर हा पंचकोनाचा एक मोती आणि हा षटकोनाचा एक मोती, या 2 मोत्यांमधनं आपल्याला धागा फिरवून घ्यायचा आहे. आणि हा एक षटकोनाच्या मोत्यातनं धागा पुढे करून घ्यायचा आहे. परत 3 मोती घ्यायचे आहेत पिवळ्या कलरचे. हा पंचकोनाचा एक मोती, एक षटकोनाचा मोती, या 2 मोत्यातनं धागा फिरवून घ्यायचा, घट्ट ओढून घ्यायचा आणि षटकोनाच्या एका मोत्यातनं धागा पुढे करून घ्यायचा. परत इथे 3 मोती घ्यायचे. पूर्ण 6 मोत्यांभोवती आपल्याला हे करायचं आहे. हे बघा, पंचकोनाचा एक षटकोनाचा, त्यानंतर एक षटकोनाच्या मोत्यातनं धागा पुढे फिरवून घ्यायचा. परत 3 पिवळे मोती घ्यायचे, एक 2. आता हा आपला लास्ट असणार आहे, तर हा पहिले एक षटकोनाचा एक मोती, मग आधीचा सर्वात पहिला जो पंचकोन केला आहे त्याचा एक मोती, अशा 2 मोत्यातनं आपण वर केले. आणि आता बघा, आपल्याकडे 3 मोती आहेत, आपल्याला फक्त 2च मोती ॲड करायचे आहे यामध्ये.
म्हणजे आपला तो पंचकोन तयार होईल. हे बघा, हा आधीच्या पंचकोणाचा पहिला मोती, हे कॉर्नरचा मोती, त्यानंतर षटकोणाचा एक मोती खालचा घट्ट ओढून घ्यायचं आणि हा दोन पंचकोणांना जोडणारा मोती. ठीक आहे. आता हे झालं आहे आपलं, इथे षटकोन झाला आहे, पंचकोन झाला आहे. यानंतर आपण इथे चौकोन तयार करणार आहोत. तर चौकोनासाठी काय करायचं आहे, हा पंचकोन आणि या पंचकोणाचे जे कॉर्नरचे मोती आहेत ते वापरायचे. आणि त्याच्यात आता आपल्याला एका मोत्यातनं आपण घातलं आहे पंचकोणाच्या एका मोत्यातनं धागा. आता इथे आपण 2 पिवळे मोती घालायचे. त्यानंतर आधीचा पंचकोणाचा जो कॉर्नरचा मोती आहे तो, आणि ज्या मोत्यातनं आपला धागा होता तो, अशा 2 मोत्यातनं धागा फिरवून घ्यायचा. हे बघा, इथे असा चौकोन तयार होतो. मग आता हा जो कॉर्नरचा मोती आहे या पंचकोणाचा आणि पुढच्या पंचकोणाचा एक मोती, हे बघा, अशा प्रकारे या 2 मोत्यातनं आपल्याला धागा पुढे फिरवून घ्यायचा. परत इथे 2 पिवळे मोती घालायचे आणि याच हे जे खालचे जे हे मोती दिसतात, हा चौकोन झाल्यानंतरचे पुढचे 2 मोती, या 2 मोत्यातनं आपल्याला हे धागा फिरवून घ्यायचा. हा चौकोन तयार होतो. याला घट्ट ओढायचं, खूप पण नाही ओढायचं, कारण आपल्याला पुढे पण यामध्ये मोती ॲड करायचे आहेत. परत इथे आता सेम पुढच्या 2 मोत्यातनं आपण धागा पुढे केला आहे. 2 पिवळे मोती घेतलेत आणि 2 पंचकोणाच्या कॉर्नरच्या मोती आहेत खालचे, त्यातनं आपण धागा फिरवून घेणार आहोत. परत 2 मोत्यातनं धागा पुढे करायचा आणि 2 पिवळे मोती ॲड करायचे. त्याच परत 2 पिवळ्या मोत्यातनं धागा पुढे करून घ्यायचा, फिरवून घ्यायचा. आता या पुढच्या 2 मोत्यातनं धागा पुढे करून घेऊ. याच्यात सुद्धा 2 पिवळे मोती ॲड करायचे आणि हे बघा, हे केलं आहे. आता माझा करता करता धागा जरा लहानच घेतला गेला, तर मी इथे हा एक शेवटचा चौकोन तयार करते. 2 मोत्यांवर घातला आहे धागा आणि हे 2 मोती ॲड करून इथे मी धागा पॅक करते आणि नवीन धागा घेते. हे बघा, हे असं झालं आहे आपलं. आता दिसताना हे बघा, जसं टोपीसारखा तयार झाला आहे हा शेप. हे बघा, इथे माझा धागा झाला होता, मी इथे वरती पॅक केला आहे. त्यानंतर दुसरा सुई धागा घेतला आहे. आता मी काय करते ना, हे बघा, या मोत्यामधनं हे बघा, 2 मोत्यातनं धागा पुढे करून घेतला. त्यानंतर इथे एक पांढरा मोती घेते आणि 2 पुढच्या पिवळ्या मोत्यांमधनं धागा पुढे करते. हे जे आपण चौकोन केले आहेत ना 4-4 मोत्यांचे, त्यांच्या प्रत्येक 2 चौकोनांच्या मध्ये आपल्याला एक पांढरा मोती घालायचा आहे. तर हे 2 झाले. त्यानंतर परत एक पांढरा मोती घेते. पुढच्या 2 या खालच्या पिवळ्या मोत्यांमधनं आपण धागा पुढे करतोय. हे बघा, 2च मोती. सेम परत पांढरा मोती घेतला आणि पुढच्या 2 मोत्यातनं धागा पुढे केलाय. बघा कसं छान त्याला टोकरीचं असं शेप येतोय छान. आणि परत तो पांढरा मोती घेऊन पुढच्या 2 मोत्यातनं धागा पुढे, परत एक पांढरा मोती आणि या 2 मोत्यातनं धागा पुढे करते आणि हा लास्ट पांढरा एक मोती. तर ॲटलिस्ट 2-3 मोत्यातनं आपण धागा पुढे करून घ्यायचा लास्ट मोती घातल्यावर. हे बघ, तसं सुंदर असं झाकण तयार झालं आहे. आता हे बघा, हे ओपन आहे, हे छान दिसत नाही आहे, त्यामुळेच मग मी इथे एक ग्रीन कलरचा मोती ॲड केला. त्याने छान लूक पण येऊन जातं आपल्या करंड्याला. वेगळा मोती असल्यामुळे त्याला ते जरा आकर्षित दिसतं, म्हणून मी तिथे एक ग्रीन कलर वापरला आहे. तुम्ही तिथे पिंकसुद्धा वापरू शकता, पण पिंक आहे ना रेडवर छान दिसत नाही, दिसायला ग्रीन किंवा पॅरेट ग्रीन कलरच सुंदर दिसेल. हे बघा, मी धागा वरच्या दिशेला आणला, तुमच्याशी बोलता बोलता सांगायची राहून गेली. वरच्या दिशेला धागा आणून या षटकोनाच्या एका मोत्यातनं मी तो धागा पुढे करून घेतला आहे. त्यानंतर एक हिरवा कलरचा मोती घातला आहे धाग्यामध्ये
आणि त्यानंतर आता ज्या मोत्यामध्ये आपण धागा घातलाय त्याचा अपोजिट साईडचा मोती, त्याच्या आपण हा आता या मोत्याच्या या साईडने धागा आहे, तर आपण हा आता या साईडने काढणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने धागा फिरवून घ्यायचं. हे बघा, असं टाईट पण बसतं आणि ते दिसायला सुंदर दिसतं, वरती येणार नाही. आता तुम्ही याला परत दुसऱ्या साईडने फिरवलं तरी चालतं आणि नाही फिरवलं तरी चालतं. एक वेळेस आपण 2-3 मोत्यातनं धागा पुढे करून घेऊ. अशा मी 3 मोत्यातनं धागा पुढे केलाय. त्यानंतर आपण आता हा धागा खालच्या दिशेला आणायचा, कट करायचा नाहीये, कारण आपल्याला आता हे आपल्या करंड्याला हे झाकण जॉईन करायचं आहे. ठीक आहे, चला. तर आता हे इथे मी करंडा घेतलाय. आता हा करंडा घेतलाय. आता मी हे ज्या प्रकारे या दिशेने जॉईन केलंय, तर हे पण आपण इथेच जॉईन करू. आणि इथे बघू शकतो आपण, हे जेव्हा हा ट्रायंगल येतो ना, याच्यामध्ये एकतर या पिवळ्या आणि पांढऱ्या मोत्यावर किंवा या पिवळ्या आणि या पांढऱ्या मोत्यावर, म्हणजे एकतर या 2 किंवा या 2 मोत्यांवर. ठीक आहे, तर आपण आता काय करणार आहे, सगळ्यात पहिले आता हा आपला धागा वरच्या दिशेला आहे. आता या पांढऱ्या आणि एका पिवळ्या मोत्यातनं आपण ह्याला खाली घेऊन घेऊया. ठीक आहे, आता इथे खाली आल्यावर आपल्याला काय करावं लागणार आहे, इथे असं ठेवायचं याला आपल्या करंड्यावर. बघा किती सुंदर दिसतंय. आणि त्यानंतर आपण आता 2 पिवळेच मोती घेऊया. इथे एक धाग्यामध्ये एक पहिला पिवळा मोती घालायचा आणि त्यानंतर इथे बघायचं. आता मी या 2 मोत्यांवरती हा जो पिवळा मोती आहे आणि हा पुढचा पांढरा मोती, अशा या 2 मोत्यातनं धागा पुढे फिरवून घेते. हे बघा, दिसलाय? तर या 2 मोत्यातनं आपण धागा फिरवून घ्यायचा आणि त्यानंतर परत एक पिवळ्या कलरचा मोती घ्यायचा. हे बघा, करंडच फिरवून घेते. आणि इथे म्हणजे हा इथे एक षटकोन तयार होणार. खालचे 2 मोती, वरचे 2 मोती आणि मध्ये मध्ये आपण एक मोती दोन्ही साईडनी ॲड केलाय. ठीक आहे, आणि हे बघा, आता वरच्या 2 मोत्यातनं धागा फिरवून घेतोय आपण. उत्तम रिटर्न गिफ्ट आहे हे, किंवा तसंही तुम्हाला कोणाला गिफ्ट करायचं असेल तरी हे करंडे खूप सुंदर आहेत. आणि मेन म्हणजे सौभाग्याचेच अलंकार आहे, तर त्यामुळे हे कोणालाही तुम्ही गिफ्ट करू शकता. आणि हे तुम्ही ज्यांना गिफ्ट कराल हे त्यांना नक्की आवडेलही, तर नक्की ट्राय करा. आणि हे बघा, मी आता हा धागा खालच्या दिशेने घेऊन जाते. टाईट पण करून घेऊ आपण एक वेळेस याला आणि खाली पॅक करून घेऊ. हे बघा, परत षटकोनाभोवतीच मी 2 वेळा फिरवून घेतला आहे धागा, म्हणजे आता हे टाईट झालं आहे आपलं. आणि आता या षटकोनातनं आपण काय करणार आहे, आता थोडं या दिशेला घेऊन जाऊ पुढे आणि त्या पानातनं नेहमीप्रमाणेच आपल्याला जे नॉट्स आहेत ते वरती दाखवायचे नसतात, म्हणून आपण धागा खालच्या दिशेला घेऊन जातो. आणि त्यामुळेच आपल्या प्रत्येक महिरपची फिनिशिंग ही सुंदर येते. एवढी मेहनत घेतल्यावर थोडी मेहनत घ्यायला हरकत नाही. चला, तर आता धागा मी खालच्या दिशेला घेतलाय आणि आता इथे याला पॅक करून घेऊया. हे बघा, 3 नॉट घातलेत आणि हे पॅक केलं एकदम छान सुंदरपणे. आणि आता आपण 1-2 मोती धागा पुढे करून घेऊया. आणि इथे आता या धाग्याला मी कट करून घेते. हे बघा, सुंदर असा कुंकवाचा करंडा आपला रेडी झालाय. हे बघा, झाकण ओपन केल्यावर पण किती सुंदर दिसते आणि अशी लावायला पण इझी आहेत. लगेच एका बोटाने आपण याला टर्न करून छान ठेवू शकतो. बघा किती सुंदर दिसून येतोय आपला कुंकवाचा करंडा. हँडल करायला पण सोपा, लाईट वेट आणि दिसायला एकदम उत्तम. चला, तर तुम्ही पण बनवून बघा आणि मला सांगा तुम्हाला कसा वाटला. यामध्ये तुम्ही काही तुमच्या आयडियाज यूज करून तुम्ही वेगळ्या प्रकारचे करंड्याचे झाकण किंवा करंडे तयार केले असतील ते पण माझ्यासोबत शेअर करा. मला DM करा माझ्या व्हॉट्सअप नंबरवर. आणि तुम्हाला जर काही असे फोटोज वगैरे शेअर करायचे असतील तुम्ही माझ्यासोबत करू शकता. तुम्हाला जर या करंड्यांची ऑर्डर करायची असेल तर मी या व्हिडिओच्या एंडमध्ये माझं कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलेले आहेत, तर त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून यांची ऑर्डरसुद्धा मला देऊ शकता. चला, धन्यवाद. थँक्यू. जय गजानन.